अरे याला बंदूक नाही सापडली, त्याच्याकडे बंदूक नाही. तो एकटाच तिकडे राहिलाय. ओ शिट. माईक लागला. उचला उचला. ती वाली आम्हाला बघायची सर, ती लॅव्हिटेशन ते करता तुम्ही असं समोर असं. ओके ओके ग्रॅव्हिटेशन. हा लॅव्हिटेशन. हा मागे मागे बॅक बॅक.
मिनिट ए कोण आहे रे तू? MJ म्हणजे कोण? MJ महेश जगदाळे. महेश जगदाळे. MJ साठी तो जागा. आता येणार आहे मेघा तुझ्याकडे. लावणी तू जपतेस असं आल्यास तू सांगितलंस आणि खूप सुंदर तू लावणी सादर करतेस आणि ती जपतेस सुद्धा. नाटकात काम करायचं, अभिनेत्री व्हायचं हे स्वप्न. पण जेव्हा पण नृत्य हे लहानपणापासून जिथे वाजेल तिथे जाऊन नाचायचं. माझा भाऊ दिनेश गोरेगावकर ह्याचा ग्रुप होता सह्याद्रीचे लेकुरे, त्यामधनं मी परफॉर्मन्स करायचे. आणि एकदा शिर्डीमध्ये कार्यक्रम होता, तर तिथे आमच्याकडे जी लावणी डान्सर होते तिला खूप बरं नव्हतं, तिला अजिबातच नाचता येईना. मग दादानी मला फोर्स केला ऐनवेळी की अगं तिला खरंच उठत नाही आहे, तर तू लावणी करायला जा. म्हटलं लावणी काय, माझा काही संबंध, म्हटलं मी नाही करू शकत आहे. तो म्हणतो नाही नाही, तो मी हो नाही काही त्याचा संबंध नाही, तू मी जे सांगतो ते करायचं बस. त्यांनी पायात घुंगरू बांधले माझ्या आणि मला ढकललं स्टेजवर. आणि मग ती लावणी परफॉर्म करून आले आतमध्ये. वन्स मोर आला. मी म्हटलं आत्ता माझी ताकद नाही, म्हटलं मी हिंमतच नाही माझी लोकांसमोर जाण्याची. पण तो जो परफॉर्मन्स होता तर मला खूप कौतुक मिळालं त्याच्यातनं. आणि मग हळूहळू जो कॉन्फिडन्स वाढत गेला. मग मी आमचा कलामंथन नावाचा ग्रुप होता, त्यामधनं लावणी करायला सुरुवात झाली. तिथे गोविंदराव निकम मला पहिल्यांदा असे भेटले की त्यांच्याकडनं मला लावणी शिकायला मिळाली. त्यांनी माधुरी दीक्षितपासून, रेखांजींपासून, वैजंतीमालापासून त्यांना सगळ्यांना त्यांनी नृत्य शिकवलेत. आणि ते जेव्हा आम्हाला लावणी शिकवायला आले तर त्यांच्याकडे घुंगरू असायचे. तर ते नेहमी आम्हाला स्टोरी सांगायचे की हे असं मी हिला शिकवलं, तिला शिकवलं, ते असं करायचं तसं करायचं. आणि एकदा ते म्हणाल की हे घुंगरू मी तुझ्यासाठी घेऊन आलो आहे. कुठं अगं तू मुलगी अशी आहेस की माझ्याकडे एवढ्या सगळ्या हिरोईन्स नाचून घे, मी त्यांना नाचवलं आहे, त्यांनी सगळ्यांनी माझ्याकडे घुंगरू मागितले, पण तू एकमेव अशी मुलगी भेटलीस मला की मी स्वतःहून तुला घुंगरू आणून देतोय. तर ही गोष्ट माझ्यासाठी एवढी मोठी होती, त्यांनी आजपर्यंत मी ते घुंगरू वापरते. वा. आजही जे माझ्या पायात घुंगरू आहेत ते त्यांनी दिलेले घुंगरू आहेत वा, वा, आणि मी ते जपून ठेवले.